कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 3 सुभद्रा नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन दरम्यान कोल्हे गट व काळे गट आमने सामने आले असून दोन्ही गटात जोरदार वादंग झाल्याची खळबळजनक घटना आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर घडली आहे। या भूमिपूजन सोहळ्याला गालबोट लागले असून यावेळी जागेच्या तसेच आमंत्रणाच्या मुद्द्यावरून काळे व कोल्हे गटात शाब्दिक वादंग होऊन नंतर या ठिकाणी धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सदर सर्व प्रकार युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समोरच घडला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन होत असून काळे व कोल्हे गटात शाब्दिक शीतयुद्ध सुरू होते, मात्र आज याचे रूपांतर धक्काबुक्की झाल्याचे पाहावयास मिळाले आहे। या वादादरम्यान स्वामी समर्थ महाराजांची आरती सुरू झाल्याने दोन्ही गटाला सुबुद्धी सुचली आणि वाद मिटला आहे। आरतीनंतर युवा नेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संदान यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन संपन्न झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करत पुढील कार्यक्रम तातडीने उद्घाटन करून आटोपता घेण्यात आला होता। यावेळी दोन्ही गटाकडून प्रक्रिया देताना झालेल्या घटनेचा निषेध करत आरोप प्रत्यारोप करण्यात आले। दरम्यान आज एकाच वेळी काळे गट व कोल्हे गटाच्या वतीने या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे बॅनरबाजी करत समोरासमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन भिडल्याचे पाहावयास मिळाले। या घटनेनंतर येणाऱ्या काळात श्रेयवादाची लढाई अजून तीव्र होण्याची दाट शक्यता पाहावयास मिळत असून ऐन उन्हाळ्यात कोपरगावात राजकीय वातावरण तापल्याचे पाहावयास मिळत आहे। कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे त्यांच्या ताब्यात किती जागा आहे, त्यांना किती जागेचं ठराव ते सांगा। तुम्हाला किती जागेचं ठराव? नाही यांना किती जागेचं ठराव आम्हाला माहिती आहे ना। स्वामींच्या मंदिरात जागा धार्मिक हे आहे, काय धार्मिक म्हणून काय सगळं लुटायचं असं प्रकार नाही। लुटायचं कसं? घरातून करताय का? लुटायचं काय संबंध? लुटायचं काय संबंध? भाषा चुकीची वापरू नका। लुटायचा विषय नाही, सरकारचे पैसे भाषा चुकीची वापरू नका। भाषा वापरू नका। मंदिरात बोलते
एक मिनिट आता खूप ऐकून झालं. मी इथं कार्यक्रमाला असताना मी जबाबदार व्यक्ती म्हणून सांगितलं की शांत बसा. एक मिनिट जागा किती दिली? कार्यक्रम चालू असताना उधळून लावायचं काम नाही. मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला जागा किती ऐका, दिली? स्पष्ट मी सांगितलं इथं की या ठिकाणी तुम्ही आपला राजकीय पोळ्या आपण या अजिबात कंपाऊंडच्या नाही. बाहेर अजिबात लावू. नाही. ऐका एक कंपाऊंडच्या तुम्ही बाहेर या ठिकाणी एवढं दिली. ठीक आहे तो तुमचा म्हणजे हे बघा, त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आमच्या जागेत होतंय, आमच्या जागेवर नाहीये. नाही भैया बरं का गिरमेलचं आमचं आहे ना आधी पण बोलणं झालेलं आहे. आम्ही गिरमिलचा गिरमेलला काय पण संबंध बोलवलंय. इथं? ऐका आता माझं हे बघा ही आमची जागा आहे, आमच्या कायदेशीर जागेची बाब आहे. आमची कंपनीची जागा ऐका ना, मंदिराला किती जागा दिलेली आहे? बरं बाहेर हो, वाजे साहेब, हे मंदिराला किती जागा दिलेली आहे? यांच्या मंदिराला जागा द्या. एक जागा दिली आहे. मंदिराची जागा दिली विषय नाही. तुम्ही काय विचारता का? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व कोपरगावकरांना शुभेच्छा देतो. जे काय परिवर्तनाची एक लाट ह्या कोपरगाव नगरीमध्ये आली आणि नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा एक अभूतपूर्व निकाल 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी नगर परिषदेमध्ये लागला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की विकासाची एक सुरुवात ह्या कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून अनेक उपक्रम नगरपालिकेने हाती घेतलेले हळूहळू ते कार्यान्वित होत आहेत. आणि आज या 3.5 मुहूर्तापैकी एक अतिशय पवित्र समजला जाणारा अक्षय तृतीयाच्या सणानिमित्ताने एक अतिशय शुभ कार्याच्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान जिल्हास्तरीय निधी अंतर्गत या ठिकाणी नगर परिषद प्रभाग नंबर 2 नवीन प्रभाग 3 यामध्ये सुभद्रा नगर सर्वे नंबर 204 मध्ये सांस्कृतिक भवन बांधकाम अंदाजे 37,72,000 रुपये श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी खरं तर आज नगर अध्यक्ष श्री परागजी संदन साहेब असतील आणि इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे. निश्चितपणाने महाराजांच्या कृपेने ही चालू असलेली विकासाची गंगा कोणी किती अडथळे आणले तरी थांबणार नाही हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचं काम कॉन्ट्रॅक्टर करतील ही देखील अपेक्षा या निमित्ताने करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याबाबत तुमचं काय मत आहे? कुठला वादंग झाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे स्वामींचं केंद्र असल्यामुळं या केंद्राच्या आत आम्ही आमचे राजकीय जोडे बाहेर सोडून आत आलेलो असल्यामुळं त्याच्यावर या ठिकाणी केंद्राच्या आत तरी भाष्य करण्यास मी त्या ठिकाणी करणार नाही. परंतु निश्चितपणाने योग्य ते उत्तर नगराध्यक्ष या कंपाऊंडच्या बाहेर आपल्याला अपेक्षित असलं तर ते देतील. तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. एक धार्मिक कार्यक्रमामध्ये हे वाद म्हणता येणार नाही, कारण धार्मिक कार्यात विवेकभाईंनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही धार्मिक केंद्र असो किंवा कोणत्याही महापुरुषांचं हे असो स्थळ असो तिथे आम्ही राजकारण करत नाही, ही आदरणीय कोले साहेबांची शिकवण आहे. आज सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेतून साधारण 37 लाख रुपयाच्या स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहाचं उद्घाटन होतं
आणि हे उद्घाटन नियमानुसार शासकीय प्रोटोकॉलनुसार हे चालू होतं आणि गेल्या 2025 मधली याची वर्क ऑर्डर होती. पण गेल्या 7, 8, 10 महिन्यापासून कोणाला हे जाणवत नव्हतं की हे काम चालू केलं पाहिजे. शहरातली अशी बरीच कामे आहेत का जी बंद पडलेली आहे, ते फक्त श्रेयवादासाठी ठेवलेली होती. परंतु आम्ही विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं आणि त्यानंतर आता थांबायचं नाही या कामाचा धडाका घेऊन आम्ही शहरातली बंद पडलेली कामे चालू केली. त्यामुळे ते विरोधकांना आजही पचत नाही आहे. या जागेचा इतिहास जर बघितला तर 2007ला आमचे माजी नगराध्यक्ष RD सोनवणे, त्याचप्रमाणे बांधकामचे सभापती त्यावेळचे विजयजी वाजे यांनी ही जागा स्वामी समर्थ केंद्राला दिलेली होती. त्यामुळे वाद घालण्याचा काही कारण नव्हतं. परंतु प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि श्रेय घ्यायची ही सवय लागलेली आहे. कारण आज जर आपण बघितलं कोपरगावातलं ST स्टँड असेल, तहसील बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, पोलिसांचं राहण्याची जागा असेल, कोर्ट बिल्डिंग असतील, फायर स्टेशन आहे, हे सगळं प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हेंनी मंजूर करून आणलेलं होतं. परंतु श्रेय घेण्यासाठी तत्कालीन आमदारांनी हे केलं आणि तीच त्यांच्याच पावलाला पाऊल ठेवून आज त्यांचेही कार्यकर्ते तेच करत आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो का विकास कामात त्यांनी कुठे खोडा घालू नये. कारण हे नगरपालिकेचे काम आहे, हा जिल्हास्तरीय निधी आहे. त्यामुळे याच्यात कोणाचाही श्रेय नाही. हे ॲटोमॅटिकली दरवर्षी येणारा निधी आहे. काही निधी असे असतात, 15 वित्त आयोग असेल, सुवर्णजयंती नगरोत्थान असेल का, हे शासनाकडून बाय डिफॉल्ट प्रत्येक नगरपालिकेला ग्रामपंचायतीला येत असतात. त्यामुळे हा काही श्रेयाचा विषय नाही आहे. तरी मी परत एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो का जी बंद पडलेली कामे आहे ते आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIच्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती चालू करणार आहोत आणि कामे उत्कृष्ट पद्धतीची करून घेणार आहोत. कारण यापूर्वीची जर आपण कामे बघितली तर तो इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आहे. 3000 कोटीची कामे कुठे दिसत नाही. परंतु आम्ही जी कामे चालू केली ती उत्कृष्ट पद्धतीची करून घेणार आहे, यावर आमचा भर राहणार आहे. काय नेमकं काय घडलं तर कशावरून हा प्रकार उद्भवला असेल? नाही, काय घडलं हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला नगरपालिकेच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही उद्घाटनाला आलेलो होतो. त्याचप्रमाणे इथल्या केंद्राचे अध्यक्ष हरिभाऊजी गिरमे यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं होतं, म्हणून आम्ही सर्वजण ह्या भूमिपूजनाला आलेलो होतो. आणि एक धार्मिक कार्यात फ्लेक्स वॉर चालू झाले आणि त्याच्यावरून हे चालू झालं आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादातीत जात नाही. आम्ही आत्तापर्यंत जर इतिहास बघितला तर आम्ही कायमच शांतता मार्गाने कामं करत आलेलो आहोत आणि इथून पुढे तशीच कामे करणार आहोत. नगरपालिकेकडे या जागेबाबत काही हरकती आल्या होत्या का? कोणत्याही प्रकारच्या हरकती नाही. जर हरकती होत्या तर जर रात्री त्यांनी फ्लेक्स लावले, त्यांच्या पोस्ट बघा काल फिरल्या, मग त्यावेळी का हरकत घेतली नाही? आज कार्यक्रमाच्या वेळी हरकत घेण्याची ही वेळ नव्हती. त्यांच्या तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही सगळे असाल, सोशल मीडियावर जाऊन बघा, काल संध्याकाळपासून यांची पोस्ट फिरती, मग त्यावेळी का हरकत घेतली नाही? कोपरगाव शहरामध्ये या नगरपालिका निवडणुकीच्या नंतर या कोपरगाव शहरामध्ये आयत्या पीठावर रेषा ओढण्याचं काम काही लोक करत आहे. गेल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये यांची सत्ता आल्यानंतर एकही रुपयाचा निधी आणला नाही. पण ह्या कोपरगाव शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो काही भरघोस निधी या कोपरगाव शहराला दिला आहे, 14 ते 19 ज्या लोकांची सत्ता या कोपरगाव शहरावर होती त्यावेळेला कोपरगाव शहराला ती म्हणजे महिनाभराने पाणी यायचं. कोपरगाव शहराचं धुळगाव म्हणून नाव पडलं होतं. पण 2019ला एक ऐतिहासिक विजय आशुतोष दादांच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील जनतेने दिला आणि त्यानंतर या कोपरगाव शहरामधील संपूर्ण रस्ते, पाण्याचे तळे असे सगळं काम दादांनी केलं. आज या ठिकाणी जे काही उद्घाटन झालं याला 37ला काहीतरी आमदार साहेबांनी निधी दिला आणि स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायचं, स्थानिक नगरसेवकांचंही नाव टाकायचं नाही. आणि मंदिरामध्ये बाळासाहेब आढावांची ती जागा आहे, ते स्पष्टीकरण देतील त्या विषयाचं. पण स्वतः सांगायचं काही नेत्यांनी का मंदिर इथं वाद नका घालू आणि गुंड प्रवृत्तीचे माणसं मध्ये आणायचे, धक्काबुक्की करायचे, या गोष्टीचा प्रथमतः मी निषेध करतो. कारण ही जी काही गुंडागर्दी या कोपरगाव शहरात चालू आहे, गुंड लोकांना बरोबर घेऊन, हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पब्लिक आहे, ये सब जानती है. 1 रुपयाचा निधी तुम्ही कोपरगाव शहरामध्ये 14 ते 19 आणला नाही. 19 नंतर कोपरगाव शहराची काय झाली, किती काम झाले हे कोपरगाव शहरातल्या जनतेला माहिती आहे. निसर्गचा 400 मताचा लीड आलेला आहे, पण समोरच्यांना त्याचं इतकं मोठं हे झालेलं आहे का ते स्थानिक लोक जे विरोधी पार्टीचे जरी नगरसेवक असले त्यांना मानपान दिला पाहिजे.
त्यांनी स्थानिक येऊन सांगितलं पाहिजे का हे या भागातलं काम आहे, या भागातल्या नगरसेवकाचे नाव दिले पाहिजे. पण एक हेतू पुरस्कार एकदम खालच्या प्रक्रियेचं राजकारण या समोरच्या पार्टीत चालू आहे. या गोष्टीचा मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. विरोधकांचं असं म्हणणं आहे का बरेच दिवसापासून हे कामं बंद आहे शहरातली आणि ते आता आम्ही चालू करतोय आणि सगळं श्रेय घेण्यासाठी चाललंय. आता तुम्हालाही पत्रकार बंधू तुम्हालाही माहिती आहे काही कशा पद्धतीचे कामं अटकवलेले होते. कॉन्ट्रॅक्टर यांचे कामं यांनी थांबवलेले, 90% कॉन्ट्रॅक्टर सगळे यांनी कामं थांबवलेले. आणि ज्या वेळेला आता यांच्या सोयीसुविनी सगळ्या गोष्टी आणायच्या अडचणीत आणि आता काम चालू झालं तर म्हणायचे आम्ही काम करून घेऊन आलो. स्वतःचं स्किल काहीच दाखवायचं नाही. आमदार साहेबांनी सगळा निधी या कोपरगाव शहरात आणलेला आहे. एकही काम केलेलं नाही स्वतःच्या निधीतून. नवीन भागामध्ये पण 3-4 उद्घाटन आले, तिथेही तेच जायचं फक्त पाहायचं का हे आम्ही थांबायचं नाही. आता काहीतरी आहे त्यांचं टॅगलाईन काहीतरी, आता थांबायचं नाही. अरे पण काम करा, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, निधी उपलब्ध करा आणि कोपरगाव शहरातील जनतेला या सगळ्या गोष्टीतून मुक्त करा असं त्यांना म्हणायचं. पण काम तर अजिबात करायचं नाही. पण फक्त आशुतोष दादांचा जो निधी या कोपरगाव शहरात दिलेला आहे याच्यावर जायचं, उद्घाटन करायचे, नारळ फोडायचे आणि आयत्या पिठावर रेषा ओढायच्या. 3,000 कोटीवर पण त्यांनी आज भाष्य केले, त्यावर काय सांगा? त्यांनी यावं, आम्ही त्यांना दाखवून देतो कुठे कुठे 3,000 कोटी लागले म्हणून. 14 ते 19 त्यांनी आम्हाला दाखवा का कोपरगाव शहरामध्ये किती निधी उपलब्ध केला होता. 19 ते आतापर्यंत किती निधी आशुतोष दादांनी दिला आम्ही त्यांना जाहीर दाखवतो. बोलण्यात काही अर्थ नाही साहेब. तुम्ही पत्रकार बंधू आहे, कोपरगाव शहरातले नागरिक आहे, तुम्हाला हे सगळं माहिती. कोपरगाव शहराला धूळ पुढे गाडी गेली का मागं धूळ उडायची. आज कोपरगाव शहरातले सगळे रस्ते आमदार आशुतोष दादांनीच केलेले. तुम्ही एकही रस्ता केला नाही, गावचं नाव खराब केलं, गावचं नाव कोपरगाव सोडून धुळगाव तुम्ही केलं होतं. वेळोवेळी जे केंद्र प्रमुख आहे गिरमे हरिभाऊ गिरमे यांच्याशी आपण जागेसंदर्भात बोलत असताना काही या ठिकाणी वाद झालेला, काय सांगणार? नेमका काय प्रकार घडला? स्वामी समर्थ केंद्राच्या भूमिपूजनाला आमचा अजिबात विरोध नव्हता. आमचं म्हणणं होतं स्वामी समर्थ केंद्राला जी जागा दिलेली आहे ती किती गुंठे आहे, त्याचा ठराव किती गुंठ्याचा झालेला आहे आणि तुमच्या ताब्यात किती जागा आहे. आता तुम्ही सभामंडप कुठं टाकणार आहे, सभामंडप जिथं टाकायचं ती जागा कोणती आहे आणि मंजूर झालेली जागा कोणती हे आम्हाला सांगा फक्त क्लिअर. आमचं एवढंच म्हणणं होतं. तिथं जागेचा काही विषय होता का? आहे ना, जागेचा विषय आहे ना. स्वामी समर्थ केंद्राला जागा किती दिलेली ती मोजून बघा किती जागा आहे आणि हे काम कुठं करता येत. आम्ही ठराव पण माहिती आहे आणि त्यांनी पण सांगावं सराव केंद्राला जागा किती दिलेली केंद्राला. आता नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं की नगरपालिकेत याबाबत कोणत्या हरकती प्राप्त झालेल्या नाही. तुम्ही हरकती वगैरे घेतल्या होत्या का याबाबत? आम्ही अर्ज दिलेला आहे ना, जागेचा ठरावाचा अर्ज द्या म्हणलं आम्हाला किती जागा आहे. काय सांगितलं झालेल्या प्रकाराबद्दल? हा, या झालेल्या प्रकाराबद्दल काय सांगा? नाही झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारे गुंडगिरी किंवा काही केलेलं नाही. समोरचे माणसं अंगावर आले, गच्च्या धरल्या, शिव्या दिल्या, तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये आहे आणि आमची ती वृत्ती पण नाही. देवाच्या ठिकाणी आम्ही देवाच्या प्रमाणेच राहिलो, त्यांच्या प्रमाणेच त्या ठिकाणी. आम्ही कोणाची गच्ची धरली नाही, कोणाला शिव्या दिलेल्या नाही. यापुढे आपली भूमिका काय असेल काय सांगा? नाही, आम्ही ठराव घेणार आणि माहिती देणार, पण जागा जर त्यांच्या ताब्यातली जेवढी आहे तेवढीच त्यांच्या ताब्यात देणार, पुढची बाकीची जागा देणार नाही. हा जो समोरचा प्लॉट आहे हे ओपन स्पेसचा रस्ता त्या बाजूने डॉक्टर आव्हाडांच्या बाजूला दक्षिणेने, आणि हा जो आहे गेटमध्ये आमचा प्लॉट आहे, सामूहिक प्लॉट आहे आमचा स्वतःचा. तो टोटल क्षेत्राचा उरलेला प्लॉट आहे. हरिभाऊ गिरमे म्हणते यांचं नाव नाही त्याच्यावर, मग यांचं नाव स्वामी समर्थ ओपन केंद्र आहे का? ओपन केंद्र आमचेच नाव आहे, ओपन स्पेसवर आडवांचेच नाव आहे. कायदेशीर मार्ग अवलंबणार का? 100%